सर्वप्रथम तर महाविकास आघाडी, सर्व पक्ष, सर्व प्रमुख नेते सर्वांचं मनपूर्वक आभार। आणि ह्या लोकसभा 2024 महाविकास आघाडीचा सर्वात महत्त्वाचा अजेंडा असेल। गेल्या अनेक वर्षापासून भिवंडी लोकसभा क्षेत्रातील रखडलेली विकासाची कामं आणि त्यातून जी काय तरुणांमध्ये जे काय बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, हे रोजगारीचं प्रमाण वाढवणे, आरोग्याविषयी खूप काही अडचणीचे विषय आहेत। IGMचा विषय असेल, शहापूरचा विषय असेल, आरोग्य सुविधा कोलमडली म्हटलं तरी चालेल, शाळेचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल। आपल्याला कल्पना आहे की भिवंडी लोकसभा क्षेत्रात 20 लाखाच्यावर मतदार असून साधारणतः 35 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे, परंतु एकही मेडिकल नाही। आणि अशा परिस्थितीत ह्या सर्वच बाबतीत ट्रॅफिकची समस्या असेल, अनेक विषय आहेत। शहापूरचा पाण्याचा प्रश्न आत्ता आपण पाहिला असेल, आत्ताच बघा किती गंभीर झालेला आहे। शहापूरचा असेल, मुरबाडचा असेल, वाड्याचा असेल, असे अनेक विषय घेऊन आम्ही भिवंडी महाविकास आघाडी ही मतदारांच्या समोर जाणार आहे आणि हाच आमचा महत्त्वाचा अजेंडा असणार। लोकांना काय निवडून द्यावं, लोकांना काय निवडून द्यावं? लोकांनी 10 वर्ष कपिल पाटलांना संधी दिली। 10 वर्षात आपण पाहिलं असेल, खरं म्हटलं तर खासदाराच्या अखत्यारीतील जी कामं असतील, खासदारांचे जे अधिकार असतील, असे कुठल्याही प्रकारचं काम, ठोस काम कपिल पाटलांनी या लोकसभा क्षेत्रात केलेलं नाही। मुरबाडकरांची देखील फसवणूक केली। शहापूरचा पाण्याचा प्रश्न असेल, भिवंडीकरांचा जीवन मरणाचा प्रश्न टोरंटोचा असेल, हा प्रश्न देखील घेऊन जेव्हा आमची सगळी मंडळी गेली, त्यांना स्पष्टपणे कपिल पाटलांनी उत्तर दिलं की टोरंटोचा विषय बाजूला ठेवून बोला। म्हणजे लोकांच्या समाजाच्या जे महत्त्वाचे विषय आहेत त्या विषयांना बगल द्यायची आणि जिथे कुठे टक्केवारीचा विषय असेल त्याला प्राधान्य द्यायचं। आणि म्हणून त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची कामं मी तर म्हणेन सपशेल अपयशी आणि निष्क्रिय असे कपिल पाटील ठरलेले आहेत। आणि म्हणून लोकांनी एकदा मला 5 वर्षासाठी संधी द्यावी। मी नक्कीच आपल्याला शब्द देतो, आवाहन करतो की ज्याही भिवंडी लोकसभेतील समस्या असतील, मी ज्या प्राधान्याने बोललो, माझी एक समोर फॉर्म भरण्याच्या अगोदर मी एक विकासाची ब्लूप्रिंट, म्हणजे मी 5 वर्षात काय करणार आहे, ही विकासाची एक ब्लूप्रिंट मी आपल्या सर्वांच्या मीडियाच्या समोर ठेवणार आहे। आणि त्यानंतर माझं फॉर्म भरून मग निवडणुकीला सामोरं जाणार आहे। मतदारांना काय आव्हान करणार? मी मतदारांना नक्कीच आव्हान करेन की खरोखरच 2024 ही आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे। एकीकडं संविधान पायदळी तोडलं जातं, एकीकडं विकासाच्या कामांचा कुठलाही विषय घेतला जात नाही, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, आरोग्याचे विषय आहेत, असे अनेक विषय आहेत। आणि म्हणून यावेळेस मतदारांनी जागरूक राहून जास्तीत जास्त प्रमाणे मतदान करावं आणि महाविकास आघाडीला मतदान करून नक्की संधी द्यावी। आपण पाहिलं असेल, स्वातंत्र्य काळानंतर तर आजपर्यंत कोणी काहीही बोलू द्या, परंतु एवढ्या वर्षात आपण बैलगाडीवरून विमानाचे पुढे गेलो, आपण चांद्रयानाचे पुढे गेलो। या सर्व बाबतीत महाविकास आघाडीचा त्या तत्कालीन पंतप्रधानांचा खूप मोठा योगदान होतं। आणि म्हणून पुन्हा एकदा संधी द्यावी। आपण 10 वर्षात पाहिलं असेल, आपण पुन्हा चंद्रावरून खाली यायला लागलो आहे, तर अशी परिस्थिती येता कामा नये। जर खऱ्या अर्थाने देशाचा विकास करायचा असेल तर यावेळेस महाविकास आघाडीला संधी द्यावी, अशा प्रकारचं मी आवाहन करतो।